आणि सध्या राज्याच्या राजकीय स्थितीचा विचार केला तर 6 महत्त्वाचे पक्ष रिंगणात आहेत आणि राज्यामध्ये काँग्रेस विरुद्ध भाजप अशी 75 ठिकाणी थेट लढत होतीये। राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत 39 ठिकाणी होतीये, तर शिवसेना विरुद्ध शिवसेना 53 ठिकाणी आमने सामने उभी ठाकल्याचं आपल्याला दिसतंय। काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट, राष्ट्रवादी शरद पवार गट, शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना ठाकरे गट हे 6 प्रमुख पक्ष निवडणुकीच्या रिंगणात आहेत। पुण्यामध्ये मतमोजणी केंद्रावरती तयारी पूर्ण झाली असून पुढच्या थोड्याच वेळात पुण्याचा पहिला कल तुम्ही एबीपी माझावर पाहू शकता। सगळ्यात अचूक, सगळ्यात जलद आणि सुपर फास्ट कव्हरेज एबीपी माझावर आज दिवसभर चालू असेल। पुण्यामध्ये मतमोजणी केंद्रावरती तयारी पूर्ण झाली। आढावा घेऊयात। मिकी घई सध्या आपल्या सोबत आहेत। मिकी, प्रशासनाची कशी सज्जता दिसते मतमोजणीसाठी? प्रज्ञा, पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरातील जे फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचं जे गोडाऊन आहे त्या ठिकाणी पुणे शहरातील 8ही विधानसभा मतदारसंघातील मतमोजणी होणार आहे। आणि इथं जर आता आपण बघितलं तर प्रचंड अशी गर्दी आपल्याला इथं पाहायला मिळते। पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त या ठिकाणी पाहायला मिळतोय। जवळपास 1000हून अधिक जे सरकारी अधिकारी कर्मचारी असतात गेलेले आहेत। प्रत्येकाला चेक करून या ठिकाणी आतमध्ये सोडलं जातंय। कुठलेही इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स आतमध्ये घेऊन जाण्यास मनाई आहे। जर आपण बघितलं तर अशा पद्धतीने प्रत्येकाला चेक केलं जातंय। आयडेंटिटी कार्ड या ठिकाणी चेक केले जात आहेत। या परिसरात जर आपण बघितलं तर जे 8 विधानसभा मतदारसंघ आहेत त्यांची मतमोजणी इथं होते, त्यामुळं या परिसरात पेरीफेरीमध्ये जमावबंदी या ठिकाणी लागू करण्यात आलेली आहे। कारण मोठ्या संख्येने जर कार्यकर्ते इथं आले तर काही अनुचित इथं घडू नये याचा प्रयत्न पोलिसांकडून होतोय। आपण बघतोय या सगळ्या परिसरामध्ये फक्त अधिकाऱ्यांच्या गाड्या, पोलिसांच्या गाड्याच फक्त इथं अलाउड आहेत। इतर कुठल्याही गाड्या आतमध्ये देखील इथं परिसरात सोडले जात नाहीत, अशी बंदोबस्त आहे। जर थोडंसं पुढे जाऊन आपण गेटच्या जवळ गेलो तर आपल्याला आतली बाजू कळेल, कारण जे पेट्या आहेत पोस्टल मतदानाचे ते आता आत गेलेले आहेत आणि अवघ्या काही वेळातच मतमोजणीला या ठिकाणी सुरुवात होणार आहे। वरिष्ठ अधिकारी देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत। मॅडम, जर आपण इथं बघितलं तर खूप कडेकोट पोलीस बंदोबस्त आहे। तयारी जवळजवळ पूर्ण झालेली आहे। बरोबर आहे, सगळी तयारी झालेली आहे। बंदोबस्त प्रॉपर लागलेला आहे आणि सगळं फ्रिस्किंग चेकिंग वगैरे प्रॉपर चालू आहे। मॅडम, या सगळ्यात पेरीफेरीमध्ये 200 मीटरच्या पेरीफेरीमध्ये आपण जमावबंदी देखील लागू केली आहे। बरोबर आहे, त्याचे आदेश काढले गेलेले आहेत। माननीय सहपोलीस आयुक्त यांच्या सहीने हे आदेश निघालेले आहेत जमावबंदीचे। म्हणजे इथं कुठल्याही उमेदवाराला जर विजय झाला तर विजय रॅली सुद्धा काढता येणार नाही। 100% विजय रॅली काढता येणार नाही आणि तशा बरोबर आहे। निकालाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक छोट्या जर आपण बघितलं तर आतमध्ये अनुषंगानं खूप सारे लोक इथं खबरदारी गेलेले आहेत आणि आपल्याला अशा पाहायला पद्धतीने मिळतंय। इथं तयारी सुरू झाली आहे। तयारी जोरदार आहे प्रशासनाकडून आणि अवघ्या काही वेळामध्ये पहिले कल हाती यायला सुरुवात होईल। मिकी, अपडेट जाणून घेत राहू। सध्या धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। आणि यानंतर आपण पुढची बातमी पाहूयात। निकालाआधी श्रद्धा